नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत कोपाळे तुमचं हार्दिक स्वागत करतो ऑनलाईन शिकाया मराठी यूट्यूब चॅनलवरती. ओके, याआधी आपण जॉग्रॉफी, विज्ञान या विषयाचे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आहेत, जसं की कोकणातील नद्यांचा क्रम असेल किंवा शिखरे असतील महत्त्वाचे, किंवा वने असतील, वनांचा जो क्रम आहे, जास्तीत जास्त वने असलेले राज्य वगैरे, अशा प्रकारे काही माहिती जी आहे ते आपण ट्रिक्सच्या माध्यमातून बघितलेली आहे. तर आजसुद्धा आपण एक ट्रिक बघणार आहोत विज्ञान या विषयाची, आणि ती ट्रिक आहे विषाणूजन्य रोग. ओके, परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात खालीलपैकी कोणता रोग विषाणूजन्य आहे, किंवा जीवाणूमुळे होतो, किंवा विषाणूमुळे होतो, होत नाही, कशाही प्रकारे आलटून पालटून प्रश्न विचारू शकतील कोणत्याही परीक्षेमध्ये. ओके, तर आपल्याला ते लक्षात ठेवण्यासाठी मी एक ट्रिक तयार केलेली आहे. पण ती ट्रिक बघण्याच्या अगोदर आपण सुरुवातीला विषाणूजन्य रोग कोणते आहेत ते बघूया. सुरुवातीला 1 नंबरला आहे गोवर. हा जो आहे तो रुबिओला विषाणूमुळे होतो. त्यानंतर आहे पित्तज्वर. हा पित्तज्वर या विषाणूमुळे होतो. याला आपण येलो फिवर असे सुद्धा म्हणतो इंग्रजीमध्ये. ओके, तर त्यानंतर आहे कावीळ. हा सुद्धा हेपॅटायटिस विषाणूमुळे होतो, म्हणून आपण त्याला हेपॅटायटिस असं सुद्धा म्हणतो. हेपॅटायटिस ए, बी असे जे काही प्रकार असतात, प्रत्येक रोगाची स्वतंत्रपणे माहितीसाठी मी स्वतंत्र व्हिडिओज अपलोड करत आहे, तर ते तुम्ही बघा. आता या ठिकाणी फक्त आपण रोगांची नावंही बघणार आहोत, आणि ज्या प्रकारे ट्रिक्स आपली आहे त्या क्रमानेच हे नावं घेतलेली आहेत. त्यानंतर आहे चिकुनगुनिया. हा चिकुनगुनिया विषाणूमुळे होतो. त्यानंतर आहे पोलिओ. हा सुद्धा पोलिओ या विषाणूमुळे होतो. त्यानंतर रेबीज. हा रेबीज विषाणूमुळे होतो. माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, कुत्रा चावल्यानंतर रेबीज होत असतो. त्यानंतर आहे एड्स, HIV ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस, यामुळे होतो. त्यानंतर आहे नागिन. हा नागिन या विषाणूमुळे होतो. स्वाईन फ्लू. हा सुद्धा स्वाईन फ्लू. एक लक्षात ठेवा, विषाणूजन्य रोग जे असतात त्यांना कारणीभूत असणारे जे काही विषाणू असतील त्यांची नावंसुद्धा जवळपास त्या रोगाप्रमाणेच असतात, फक्त काही काही ठिकाणी आपल्याला वेगळं दिसून येतं. जसं की इथे स्वाईन फ्लू, हा स्वाईन फ्लू या व्हायरसमुळे होतो. याच्यामध्ये परत H1N1 वगैरे आहे, ते आपण नंतर व्हिडिओजमध्ये कवर करणार आहोत. तर कांजिन्या, ओके, व्हॅरिसेला झोस्टर विषाणू. त्यानंतर गालफुगी, पॅरामिक्सो विषाणू. ओके, इन्फ्लुएन्झा ए व इन्फ्लुएन्झा बी अशा प्रकारच्या विषाणूमुळे इन्फ्लुएन्झा हा रोग होतो. त्यानंतर आहे सर्दी. हा रिनो विषाणूमुळे होतो. त्यानंतर आहे सार्स कोरोना नावाचा विषाणू आहे. आणि डेंग्यू. ओके, हा फ्लेवी रायबो विषाणू. या ठिकाणी फ्लेवी असं झालेलं आहे, तर ते ॲक्च्युली फ्लेवी रायबो अशा प्रकारे आहे. तर याच्यासाठी जी ट्रिक आहे ती बघा. गोपिकाची पोरे स्वाईन अँड एना शेतामध्ये कांदे काढायला गेली, तेव्हा त्यांना ससा आणि गाई डेंजर अवस्थेमध्ये आढळले. जसं की आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपली परंपरा राहिलेली आहे की इटॅलिक्समध्ये तुम्हाला जे लेटर दिसत आहेत ते आपण फक्त ट्रिक्स तयार करण्यासाठी म्हणून आणि जोडण्यासाठी घेतलेलं आहे. ज्या विषाणूजन्य रोगाचं नाव किंवा ज्या अक्षराने सुरू होतं त्याला आपण फक्त बोल्ड केलेलं आहे. अदरवाईज जे इटॅलिक्समध्ये आहे ते फक्त आपण ट्रिक्स म्हणून जोडण्यासाठी, वाक्य जोडण्यासाठी म्हणून घेतलेलं आहे. ओके, तर बघा, गोपिकाची पोरे स्वाईन अँड एना शेतामध्ये कांदे काढायला गेली, तेव्हा त्यांना ससा व गाई डेंजर अवस्थेमध्ये आढळले. गो म्हणजे गोवर, पी म्हणजे पित्तज्वर, का म्हणजे कावीळ, ची म्हणजे चिकुनगुनिया, पो म्हणजे पोलिओ, रे म्हणजे रेबीज, आणि स्वाईन म्हणजे स्वाईन फ्लू. ओके, गोपिकाची 2 पोरे आहेत, स्वाईन आणि एना. शक्यतो स्वाईन असं नाव आपलं मुलाचं कोणी ठेवणारच नाही, कारण स्वाईन म्हणजे डुक्कर असा अर्थ होतो. परंतु आपल्याला एक ट्रिक बनवायची होती आणि आपल्याला लक्षात राहील असं एक स्टेटमेंट बनवायचं होतं, म्हणून आपण ते तसं केलेलं आहे. स्वाईन अँड एना हे दोन्हीसुद्धा फॉरेनची नावे आहेत. कांदे काढायला गेली, कांजिन्या. आता या ठिकाणी स्वाईनचा जो आहे ए आहे एड्स. त्यानंतर ना म्हणजे नागिन, का जो आहे तो कांजिन्या, दे म्हणजे देवी. ओके,
बघा, गोवर, पित्तज्वर, कावीळ, चिकुनगुनिया, पोलिओ, रेबीज, स्वाईन फ्लू, एड्स, नागिन, कांजिण्या आणि देवी. ओके, याला आपण ड्रॉप करूया. डायरेक्ट बोल्ड आणि कलरफुल लेटर्सकडे येऊया, कारण ते अर्थपूर्ण आहेत. स म्हणजे सर्दी, सा म्हणजे सार्स, गा म्हणजे गालफुगी, ई म्हणजे इन्फ्लुएन्झा आणि डे म्हणजे डेंग्यू. ओके, अशा प्रकारे गोपिकाची पोरे स्वाईन आणि एना कांदे काढायला गेल्यानंतर त्यांना ससा आणि गायी डेंजर अवस्थेमध्ये आढळले. हे जर एकच वाक्य जर तुम्ही लक्षात ठेवलात तर जवळपास मॅक्झिमम विषाणूजन्य रोग जे की महत्त्वाचे असतात ते आपले या ठिकाणी कव्हर झालेले आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ट्रिक्स, भरपूर ट्रिक्स आहेत जेणेकरून तुम्हाला फॅक्च्युअल प्रश्न लक्षात राहतील. आणि तसेच काही इम्पॉर्टंट व्हिडिओ लेक्चर्स आहेत मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, गणित बुद्धिमत्ता आणि सायन्स आणि GSसाठी. तर या सर्व व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवरती भेटतील. तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके.